चला सामन्याला सुरू करवा, वेळ घेऊ नका. इजजभाई तांबोळी संगनायक टॉस करायचंय. चला इजजभाई तांबोळी आणि नेहरू चौक संघाचा संगनायक इजजभाई तांबोळी उपस्थित झालेत. टॉस होतोय. आशुभाऊ भंडलकर स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. स्पर्धेच्या निमित्तानं संभाजी ग्रुपचा राजा मित्रमंडळ युवा कार्यकर्ते जितेंद्र सरडे आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपलंही मनपूर्वक स्वागत. छत्रपती ग्रुपच्या प्रत्येक फलंदाजाच्या षटकारासाठी राजगुरुनगर चे उद्योगपती मंगेश दादा गुंडाळ यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. हा चेंडू पहा, पहिला चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावर खेळलाय आणि हा षटकार 6 धावा. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार आलाय. अकाउंट उघडले गेले. 6 धावा धावफलकावरती आल्यात. आणि एकूण स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 8 धावा धावफलकावरती जे असणार आहेत. कशा पद्धतीने पहा आता कामगिरी केली झाली. स्ट्राईक ऑन फलंदाज तयार आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि हा चेंडू सरळ एष्ट उडवतोय फलंदाज. क्लीन बॉल बाद झालाय. फलंदाज मैदानावरती बाद झालाय. स्पर्धेच्या निमित्तानं संभाजी ग्रुपचा राजा मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आशुभाऊ मित्रमंडळाच्या वतीने स्वागत. रवी आपण पाहतोय मयूर घुमटकर बाद झालाय तर रवी आउट आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल आहे. चला वेळ घेऊ नका फलंदाज पटकन. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. 9 ते 10 सामने आपल्याला पूर्ण करायचे, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाज मैदानामध्ये तयार. याच दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपलाय आणि फलंदाज लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद. लागोपाठचा दुसरा फलंदाज बाद होतोय तर नवीन फलंदाज मैदानावरती येईल. दीपक तारू नवीन फलंदाज मैदानावरती असणार आहे. चला वेळ वाचवा. ऑपरेटर माईकचा आवाज वाढवा. आवाज खूप कमी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. हा चेंडू पहा पुन्हा एकदा डीप मिड विकेटला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल आणि खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. फटकाचा धुआधार. हा गेला चौकार. उद्योजक मान्य बाळासाहेब कडलक यांचा सनसनी चौकार. या स्पर्धेच्या निमित्तानं मोती चौक मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते आहेत. आपले मनपूर्वक स्वागत. पहा मैदानावरती आता 4 धाव्यांनी धावफलक पुढे जाते. पुन्हा एकदा हा चेंडू लॉंगॉनला जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. लागोपाठचा दुसरा चौकार. 4 धावा. फटकाचा धुआधार. हा गेला चौकार. उद्योजक मान्य बाळासाहेब कडलक यांचा सनसनी चौकार. आपण पाहतो अतिशय दर्जेदार पद्धतीने या ठिकाणी फलंदाजी सुरू आहे. बरेचसे खराब क्षेत्ररक्षण मैदानावरती आहे आणि मंगेश दादा गुंडाळ उद्योगपती यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा. आणि ट्रॉफीच्या स्टेजवरती जे मान्यवर आहेत, खेळाडू आहेत, विनंती आहे आपण त्या ठिकाणून खाली या. मागे बरीचशी जागा आहे.
आणि मंगेश दादा गुंडाळ यांच्या वतीनं पुन्हा एकदा पारितोषिक येते. षटकारासाठी देखील 500 रुपये आणि चौकारासाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक आहे. पहा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज मैदानावरती तयार. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालाय. कशा पद्धतीने पहा मैदानावरती कामगिरी केली जाईल हे आपण पाहणार आहोत. गोलंदाजी मार्गावरती षटक क्रमांक 2 गोलंदाज आलाय. विश्वनाथ गोलंदाजी मार्गावरती तयार. षटक क्रमांक 2 मैदानावरती 3 षटकांचा सामना आहे. पाहूया पहिला ह्या इनिंग मध्ये मैदानावरती मात्र किती धावा मैदानावरती मात्र ज्या बनवल्या जाणार आहेत. गाव चॅम्पियनचे हे थरार आपण या ठिकाणी आज पाहतोय. चला वेळ वाचवा. 15 संघ गाव चॅम्पियनचे या ठिकाणी आहेत, त्यामुळे वेळ वाचवणं मैदानावरती फार गरजेचं आहे. हा चेंडू मैदानावरती कव्हरच्या दिशेला खेळाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. धावफलक पुन्हा एकदा एका धावेने पुढे जात आहे. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं षटक क्रमांक मैदानावरती दुसऱ्या क्रमांकाचं रंगते आणि धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 धावा पूर्णपणे धावफलकावरती लागल्या गेल्यात. कशा पद्धतीने मैदानावरती कामगिरी असेल. पुन्हा एकदा हा चेंडू खेळाय. क्षेत्ररक्षक मात्र दूरपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल आणि हा चेंडू पहा पुन्हा एकदा आपण पाहतोय बऱ्याचशा धावा मैदानावरती भेटणार आहेत. 19 धावा धावफलकावरती आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं शिवतेज मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत. आपलंही संभाजी ग्रुपचं राजा मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा एकदा तयार झालाय. षटक क्रमांक 2 मैदानावरती आहे. हा चेंडू पहा पुढे सरसवत खेळलाय. पॉइंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फील्ड करतोय. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताच नाहीये. एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसवले. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 20 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक मैदानावरती आपण पाहतोय या ठिकाणी मात्र दुसऱ्या क्रमांकाचं मार्गस्थ आहे. 20 धावा तर धावफलकावरती लागल्या गेल्यात. कशा प्रकारची कामगिरी मात्र मैदानावरती केली जाईल. गोलंदाज मैदानावरती तयार आणि ह्या दरम्यान हा चेंडू मैदानावरती डीप मिड विकेट आणि आपण पाहतोय स्क्वेअरच्या दिशेला जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे आणि पहा गाव चॅम्पियनचे सामने आहेत, त्यामुळे ह्या गमती जमती तुम्हाला मैदानावरती दिसणार आहेत. जे खेळाडू बरेच वर्ष क्रिकेट पासून लांब आहेत ते खेळाडू देखील तुम्हाला आज मैदानावरती दिसतील पुन्हा एकदा. आणि एक दर्जेदार क्रिकेट तुम्हाला मैदानावरती दिसेल. रंगतदार क्रिकेट मैदानावरती दिसेल. 22 धावा धावफलकावरती लागल्यात. षटक क्रमांक 2 मैदानावरती आहे. गोलंदाज हा चेंडू पहा शॉर्ट टाइम पूल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल होऊ शकत नाहीये आणि ह्याच दरम्यान पहा डीप मिड विकेटला त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय. धावफलक आपण पाहतो पुढे एकदा पुढे सरसवले गेले. स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. 1.5 षटकानंतर धावफलकावरती आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती लागल्यात. स्पर्धेच्या निमित्तानं संत सौतमाळी मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत. अशोक बंडलकर मित्र परिवाराच्या वतीने मनपूर्वक स्वागत. हा चेंडू पहा पुन्हा एकदा स्क्वेअरला खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडू पर्यंत पोहोचला. अगदी फाईन क्षेत्रात चेंडू जातोय. चेंडू सीमा पार. 4 धावा चौकार. षटक संपतंय. फटकाचा धुआधार हा गेला चौकार. उद्योजक मान्य बाळासाहेब कडलग यांचा सनसनीत चौकार. तर आपण पाहतोय प्रत्येक षटकार आणि चौकारासाठी उद्योजक मंगेश दादा गुंडाळ यांच्या वतीनं मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आहे. मंगेश दादांच्या वतीनं मात्र बरीचशी पारितोषिके लागली गेलीत. कोणत्याही फलंदाजानं जर चौकार खेळला, कोणत्याही फलंदाजानं षटकार खेळला तर प्रत्येक षटकार चौकारासाठी मंगेश दादा गुंडाळ यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक. स्पर्धेच्या निमित्तानं स्वराज्य मित्रमंडळ माहीमळा आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं संभाजी ग्रुपचं राजा मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. शेवटचे षटक आहे. 28 धावा धावफलकावरती आल्यात. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज गणेश तोत्रे गोलंदाजी मार्गावरती आलाय. कशा पद्धतीने पहा कामगिरी केली जाईल. गोलंदाजी मार्गावरती गणेश तयार झालाय. शेवटचे षटक मैदानावरती आहे. गोलंदाज तयार होतोय गणेश तोत्रे. स्ट्राईक ऑन फलंदाज नरेश मैदानावरती तयार.
हा चेंडू पहा आडव्या बॅटने खेळलाय, क्षेत्ररक्षक मात्र दूरवरनं चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल येते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पहा फेकी मैदानावरती सुरेख होती, कलेक्शन होऊ शकलं नाही आणि 2 धावा मैदानावरती आल्यात. 2 धावाने पहा 30 धावा धावफलकावरती लागल्यात. कशा पद्धतीने पहा मैदानावरती आणि स्वराज्य ग्रुप आणि शिवतेज ग्रुप दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी संपर्क करा. हा चेंडू पहा मैदानावरती अतिशय दर्जेदार आहे आणि पंचांनी कळवले 1 बाउन्स. धावफलक एका धावेने पुढे सरसवते. 1 बाउन्स आपण या ठिकाणी आहे, कदाचित असं वाटलं होतं एक सिंगल येते. 30 धावा धावफलकावरती लागल्यात. स्पर्धेच्या निमित्तानं वडगादी चौक मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित आहेत. आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. हा चेंडू पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा एकदा एक सिंगल, एका धावेने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती जर आपण पाहिलं 31 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. पाहूया प्रथम फलंदाजी करत असताना मैदानावरती किती धावा येणार. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालाय. हा चेंडू पहा पुन्हा एकदा अतिशय सुरेख पद्धतीने मैदानावरती दिशा दिली. क्षेत्ररक्षक फार दूरवर, आउटफील्ड वेगवान आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा चौकार. फटकाचा धुवाधार हा गेला चौकार. उद्योजक मान्य बाळासाहेब कडलक यांचा सनसनी चौकार. स्वराज्य ग्रुप आणि शिवतेज ग्रुप या ठिकाणी संपर्क करा. स्वराज्य ग्रुप आणि शिवतेज ग्रुप गाव चॅम्पियनचे थरार आपण मैदानावरती पाहतोय. कशा पद्धतीने मैदानावरती आता कामगिरी केली जाईल. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय गोलंदाज या ठिकाणी तयार आहे. शेवटचे षटक या ठिकाणी मात्र जे मार्गस्थ आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू पहा डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळला. एक प्रचंड उत्तुंग फटका मैदानावरती आहे. चेंडू दिशा बदलतोय. क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि 2 धावा मैदानावरती येतात. धावफलक मैदानावरती पुन्हा एकदा पुढे जाते आणि याच दरम्यान फलंदाज बाद. एक इनिंग संपते. प्रथम फलंदाजी करत असताना धावफलकावरती बनवल्या गेल्यात 38 धावा आणि 39 धाव्यांचं टार्गेट मैदानावरती आहे. स्वराज्य आणि शिवतेज दोन्ही संघाला विनंती आहे आपण संपर्क करा. स्वर्गीय सचिन उर्फ बाप्पा सूर्यकांत भंडलकर यांच्या स्मरणार्थ भव्य टेनिसच्या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन संभाजी ग्रुपचं राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष अश्विन कुमार भंडलकर यांच्या नियोजनाने या ठिकाणी होत असताना आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं आणि खेळाडूंचं संभाजी ग्रुपचं राजा मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. सर्व क्रिकेट रसिकांना आणि मित्रमंडळींना विनंती, जशी आपण या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याचप्रमाणे 29 तारखेला स्वर्गीय सचिन उर्फ बाप्पा सूर्यकांत भंडलकर यांच्या स्मरणार्थ 29 तारखेला भव्य दिव्य रक्तदान शिबिराचं आयोजन संभाजी ग्रुपचं राजा मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. तरी बहुसंख्येने येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच आपणा सर्वांना विनंती राहील. आपण पाहतोय मैदानावरती आता पहिला डाव संपला. 38 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी 39 धाव्यांचे टार्गेट मैदानावरती आहे. 38 धावा झाल्यात. 39 धावा बनवायच्यात. चला वेळ वाचवा. या स्पर्धेसाठी स्टंप आणि बॉलचं सौजन्य ज्यांनी दिले ते संभाजी ग्रुपचे राजा मित्रमंडळाचे युवा कार्यकर्ते आणि युवा उद्योजक राजेश शेठ घोलप यांच्या वतीने ते सौजन्य देण्यात आलेलं आहे. आणि आजच्या गाव चॅम्पियनच्या स्पर्धेसाठी ज्यांनी पारितोषिक या ठिकाणी ठेवलेलं आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 5,000 रुपये आणि ज्या मान्यवरांनी बक्षीस दिलेलं आहे ओंकार शेठ झगडे आणि अमोलदादा सावंत यांच्या वतीने 5,000 रुपयाचं पारितोषिक. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 3,000 रुपये तुषार शेठ सांडभोर आणि दीपक शेठ लोमटे यांच्या वतीने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आणि तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 2,000 रुपये. हे पारितोषिक सोमनाथदादा बुट्टे यांच्या वतीने या ठिकाणी ठेवण्यात आलेले. या सर्व मान्यवरांचं संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळाच्या वतीने मनपूर्वक स्वागत. आणि या स्पर्धेसाठी भव्य दिव्य चषक ज्यांनी मंडळासाठी उपलब्ध करून दिले ते मंडळाचे युवा कार्यकर्ते आणि राजगुरुनगर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक
मनोहर भाऊ सांडवड यांच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. त्यांचं सुद्धा संभाजी ग्रुपच्या राजा मित्र मंडळच्या वतीने मनपूर्वक स्वागत. चला ताबडतोब मैदानावरती क्षेत्ररक्षण साधवा आणि सामना सुरू करून घ्या. फलंदाज चला आणि पंच तुम्ही आतमध्ये सूचना करा. आपल्याला 9 ते 10 सामने खेळवायचेत, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. फलंदाज चला, वेळ घेऊ नका, वेळ आपल्याकडे कमी आहे, वेळ वाचवा. दोन फलंदाज मैदानावरती आता दाखल होत आहेत. चला पळत जा फलंदाज, वेळ घेऊ नका, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. 39 धाब्यांचं टार्गेट आहे. 2 फलंदाज तयार झालेत. पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्ग करते गोलंदाज तयार. या स्पर्धेच्या निमित्तानं सक्सेस क्लासेसचे प्रोप्रायटर सन्मान्य संतोष शेलार सर, आपलंही मनपूर्वक स्वागत. पहिले षटक आपण पाहतोय गोलंदाजी मार्ग करते गोलंदाज तयार. महेश सांडभोर मैदानावरती तयार झालाय आणि स्ट्रायकेट वरती पप्पू चव्हाण, टेनिस क्रिकेटचं एक जुनं जाणतं नाव मैदानावरती पुन्हा एकदा काय कामगिरी केली जाणार आहे. 39 धाब्यांचं लक्ष आहे. पहिला चेंडू स्लोवर वन, गती परिवर्तन पहा, नियंत्रित वेगानं पहिला चेंडू मैदानावरती केलाय. डॉट चेंडू मैदानावरती आहे. शेवटचे 17 चेंडू आणि विजयासाठी 39 धाब्यांची गरज. 17 चेंडू आणि 39 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा पहा गोलंदाजी मार्ग करते गोलंदाज तयार. हा चेंडू पहा रिव्हर्स अटेन या ठिकाणी यशस्वी झालाय आणि डिरेखेडचा प्रयत्न देखील फसलाय. एक सिंगल आली पहा, अकाउंट उघडले गेले. स्कोर कार्ड वरती आपण पाहतो एक सिंगल येते. 39 धावा विजयासाठी बनवायच्यात. 39 धाव्यांचं आव्हान जर पूर्ण करायचं असेल तर मोठमोठे फटके खेळावे लागतील, षटकार चौकार खेळावे लागणार आहेत. गाव चॅम्पियनचा थरार आज तुम्ही पाहताय. राजगुरुनगर शहरातील मात्र 15 संघांना या ठिकाणी मात्र संभाजी ग्रुपचा राजा मित्र मंडळातर्फे मात्र या ठिकाणी जे आमंत्रित केले गेले. आणि हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. उद्योजक मान्य मनोज दादा बोराडे आणि नितीन शेठ अण्णा भंडलकर यांची बळीची थँक्यू. फलंदाज मैदानावरती बाद होतोय तर नवीन फलंदाज विश्वनाथ मैदानावरती दाखल होतोय. विश्वनाथला मात्र आता एक वेगळं विश्व निर्माण करावं लागेल, कारण धावांचा डोंगर जर आपण पाहिला प्रचंड मोठा आहे. तर मंगेश दादा गुंडाळ यांच्या वतीनं पुन्हा एकदा पारितोषिक येते. रवी आवटेनं जो झेल घेतला त्या झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. हा चेंडू मैदानावरती खेळलाय. क्षेत्ररक्षक लागोपाठचा दुसरा बळी, लागोपाठचा दुसरा बळी, फलंदाज बाद. फलंदाज मैदानावरती बाद झालाय. आपण पाहतोय प्रत्येक विकेट आणि प्रत्येक झेलसाठी मंगेश दादा गुंडाळ यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक. फलंदाज मैदानावरती तयार. पाहूया विकेट हॅट्रिकची संधी गोलंदाजाला आहे. गाव चॅम्पियनच्या या लढतीमध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा बहुमान गोलंदाज मिळवतोय की नाही. आणि हा चेंडू डीप मिड विकेटला जाईल. क्षेत्ररक्षक फार दूरवर आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. फटकाचा धुआधार हा गेला चौकार. उद्योजक मान्य बाळासाहेब कडलग यांचा सनसनी चौकार. धावफलक 4 धाब्याने पुढे जात आहे. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 5 धाबा धावफलकावरती आल्यात. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. हा चेंडू पहा पुढे एकदा
यॉर्कर लेनचा हा चेंडू होता. क्षेत्ररक्षक मात्र शॉर्ट फाईनचा पोहोचतोय. षटक संपतंय. पहिले षटक संपत असताना धावफलकावरती आहेत 6 धावा. उर्वरित 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धाब्यांची गरज. चला गोलंदाज वेळ घेऊ नका. नवीन गोलंदाज वेळ घेऊ नका. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. गोलंदाज मैदानावरती तयार. षटक क्रमांक 2 गोलंदाज तयार होतोय. बॉलर नेम रवी मैदानावरती आलाय. रवी मैदानावरती आलाय. हा चेंडू पहा डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेल सुटतोय. एक सिंगल माहिती. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील मैदानावरती यशस्वी आणि झालाय. 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने धावफलक पुढे एकदा पुढे सरसवते. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं दुसरं षटक सुरू झालंय आणि 8 धावा धावफलकावरती आहेत. किती धावा मैदानावरती येणार आहेत हे आपण पाहणार आहोत. 8 धावा धावफलकावरती लागल्यात. पुन्हा एकदा हा चेंडू पॅटची कड घेतोय आणि इथं चेंडू थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर येणार आहे. 4 धावा. चौकार. फटकाचा धुआधार. हा गेला चौकार. उद्योजक मान्य बाळासाहेब कडलक यांचा चौकार. धावफलक मैदानावरती पुढे सरकते. स्कोर कार्डवरती जर आपण पाहिलं 12 धावा धावफलकावरती आहेत. कशा पद्धतीने पहा मैदानावरती कामगिरी केली जाईल. 12 धावा पूर्णपणे धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. हा चेंडू पुन्हा एकदा खेळलाय. अगदी सरळ बॅटनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. मी पुन्हा येईन म्हणून बसलाय घसा. आरडीएस चषकचा छावा. मिळाल्या 6 धावा. साई सँड्स अँड ब्रिक्स सप्लायरचे मालक मान्य आशुभाऊ भंडलकर यांचा षटकार. पहा धावफलक पुढे जाते. 18 धावा धावफलकावरती आल्यात. 1.3 षटकानंतर 18 धावा धावफलकावरती आहेत. 39 बनवायच्यात. पुन्हा एकदा हा चेंडू बराचसा उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल आणि झेल 1-2 आणि निसटलाय. झेल मैदानावरती निसटलाय. सटकलाय आणि पुन्हा एकदा मैदानावरती 2 धावा येणार आहेत. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. कशा पद्धतीने पहा मैदानावरती कामगिरी केली जाईल. 20 धावा धावफलकावरती आहेत. हा चेंडू पहा पुन्हा एकदा मैदानावरती पॉइंटला ढकललाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल पुन्हा एकदा येते. धावफलक एका धावेने पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं 21 धावा धावफलकावरती आहेत. 39 धाव्यांचं टार्गेट आहे. 21 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनवल्यात. हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूरवरनं चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि यशस्वीरित्या 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण आहेत. 2 धाव्याने षटक संपते आणि षटक संपल्यानंतर धावफलकावरती 23 धावा. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धाव्यांची गरज. 6 चेंडू आणि 16 धावा. शेवटचे 6 चेंडू 16 धावा. चला वेळ घेऊ नका. ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि गोलंदाज. आपल्याकडे वेळ कमी आहे. यानंतर 2 संघांनी तयार राहायचे. इजाजभाई तांबोळी आणि त्यांच्या विरोधात दुसरा संघ मैदानावरती आहे. गोलंदाज मैदानावरती दर्शन रावळ.
6 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज या ठिकाणी आहे. हा चेंडू पहा मैदानावरती खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र स्क्वेअरच्या चेंडू पर्यंत पोहोचेल. एक सिंगल येते. धावफलक एका धाब्याने पुढे सरसवले. स्कोअर कार्डवरती धाबा आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 5 चेंडू आणि 15 धाब्यांची गरज मैदानावरती आहे. 5 चेंडू 15 धावा. हा चेंडू आपण पाहतोय पंच या ठिकाणी कळवतायत. फलंदाज मैदानावरती धावबाद आहे आणि वाईट त्या ठिकाणी असणार आहे. वाईट चेंडू आहे आणि फलंदाज बाद होतोय. एक धाव या ठिकाणी ऍड होणार आहे. धावफलक पुढे सरसवते. 25 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 5 चेंडू मैदानावरती बाकी आहेत आणि विजयासाठी जर आपण पाहिलं 5 चेंडूंमध्ये 5 चेंडू आणि 14 धाब्यांची गरज अजूनही मैदानावरती आहे. मोठे फटके खेळणं गरजेचं. हा चेंडू पहा आडव्या बॅटने खेळला. लॉंगॉलला जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद. संधी साधुनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. उद्योजक मान्य मनोज दादा बोराडे आणि नितीन शेठ अण्णा भंडलकर यांची बळीची टाळी. फलंदाज मैदानावरती बाद होतोय. आता शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 4 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज. हा चेंडू पहा मैदानावरती खेळलाय. डेप्युटी विकेटला जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताच नाहीये. धावफलक पुढे एकदा पुढे सरसवले गेले. संदीप रोंदे सर आमच्या समोर जोडले गेले. धावफलकावरती असणार आहेत. 3 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आणि याच दरम्यान हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर आणि हा षटकार. 6 धावा. मी पुन्हा येईन म्हणणं बसलाय घसा. आरडीएस चषकचा छावा मिळाल्या 6 धावा. शेवटचे 2 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. दर्शन रावलची गोलंदाजी अडचणी निर्माण करते. 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धाव्यांची गरज आहे. आणि या ठिकाणी चिकाशेड यांच्या वतीने पारितोषिक येते. चिकाशेड वाघमारे फलंदाजांना षटकार खेळला तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. हा चेंडू मैदानावरती खेळलाय. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती केला गेलाय आणि फलंदाज धावबाद स्वरूपात बाद. फलंदाज मैदानावरती बाद झालाय. शेवटचा 1 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. 4 धाव्यांची गरज मैदानावरती आहे आणि षटकार खेळून जर सामना जिंकवला तर चिकाशेड वाघमारे यांच्या वतीनं तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक. शेवटचा 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे आणि कंपल्सरी चेस आहे आणि चौकार खेळला तरी चिकाशेड वाघमारे यांच्या वतीनं 500 रुपयांचं पारितोषिक. हा चेंडू ह्याच दरम्यान पहा दर्शन रावळ डॉट करतो. एक सिंगल येते. सामना संपलाय आणि छत्रपती ग्रुप ह्या संघानं मात्र सामना बरोबर आलेल्या सर्व खेळाडूंचं क्रिकेट प्रेमींचं संभाजी ग्रुपच्या राजा मित्रमंडळाचे अध्यक्ष अश्विनी कुमार बंडलकर यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत. स्पर्धेच्या निमित्तानं संभाजी ग्रुपच्या राजा मित्रमंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विजूभाऊ ठिगळे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपले मनपूर्वक स्वागत.
चला विजयभाई तांबोळी आपला संघ मैदानावरती क्षेत्ररक्षण साजवा. चला विजयभाई तांबोळी चला वेळ घेऊ नका.